Hello students, good morning everybody, and congratulations for the grand success in the 10th standard examination. So today we are going to start, that is the CET MCQ questions. That is the first chapter, similarity. सर्वांचं 10वीच्या अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन. आणि आता आपण ते यश मिळवल्यानंतर आता दुसरे यश जे आहे ते 1 महिन्याभराच्या अंतरावर आपल्याला साध्य करायचं आहे, आणि ते सीईटीचे एक्झाम आहे. तुम्हाला जर सायन्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सीईटी द्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी मी आता सिमिलरिटी हा जो जॉमेट्रीचा, त्याच्या अगोदर मी आपल्या प्रगती इन्स्टिट्यूटवर जावा, आणि त्याच्या अगोदर तुम्हाला अल्जेब्राच्या 2 चॅप्टर्सवर सीईटीचे क्वेश्चन्स पाठवलेले आहेत. सायन्स 1च्या आणि सायन्स 2च्या सुद्धा चॅप्टर्सवर सीईटीचे क्वेश्चन्स पाठवलेले आहेत. प्रगती इन्स्टिट्यूट यूट्यूबवर आपलं चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही सर्च केला तरी सुद्धा तुम्हाला तिथं ते क्वेश्चन्स बघायला मिळतील. आता आपण आज जॉमेट्री सिमिलरिटी हा जो क्वेश्चन चॅप्टर आहे तो स्टार्ट करतो आहोत. बघा, इथे एक फिगर दिलेली आहे, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR, आणि त्याच्यात तुम्हाला इथं त्याचा बेस 10 दिलेला आहे, याचा बेस 6 दिलेला आहे, अँड AD ही हाईट आहे, हाईट 8 cm अँड हाईट 3 cm, अशा 2 हाईट्स दिलेले आहेत. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असतो, दॅट इज द क्वेश्चन, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता हा तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, 4 ऑप्शन असतात तुमच्याकडे. त्या 4 ऑप्शन मध्ये काय आन्सर, तुमचं आन्सर आल्यानंतर तुम्ही चेकआउट करायचं. ओके, तर आता मला सांगा, ह्याचा बेस 10 आहे, याचा बेस किती आहे, 6 आहे, सेम आहे का नाही. याची हाईट 8 आहे, ह्याची हाईट 3 आहे, सेम आहे का नाही. म्हणजेच बेस इंटू हाईट म्हणजे B1. आता आपल्याला काय लक्षात घ्या, आपल्याला सॉल्व्ह काय करायचं नाहीये, थिअरीचा एक्झॅक्ट क्वेश्चन नाही, आपण बेस इंटू हाईट डायरेक्ट लिहायचं. 10 बेस इंटू हाईट, 10 इंटू 8 डिवायडेड बाय 6 इंटू 3, हे आपण लिहायचं डायरेक्ट. आणि मग त्याची डिव्हाइड करायचं, कुठे डिव्हाइड होत असेल तर हे पहा, तर इथं 2 ने डिव्हाइड होईल. 2 4 जार 8, 2 3 जार 6. ओके, आणि मग आता कुठेच डिव्हाइड होत नाही म्हणून याची मल्टिप्लिकेशन करायची. 40 डिव्हायडेड बाय 10 4 जार 40, 3 3 जार 9, हे पाहिजे त्याचा आन्सर. तुम्हाला देताना असं विचारतील, फर्स्ट ऑप्शन देतील 40 as to 9, 9 as to 40, असं काहीतरी विचारतील. 10 as to 2 अँड 3 as to 5, असे 4 ऑप्शन देतील. त्यातला तुम्ही एक ऑप्शन काय करायचा असतो, सिलेक्ट करायचा असतो, आणि तुम्हाला एक आन्सर शीट दिलेली असते. त्या आन्सर शीटवर असं ABCD असे 4 राऊंड असतात, आणि त्यात तुमचा समजा आन्सर तुमचं जर फर्स्ट असेल तर तुम्ही त्याला असं काय करायचं असतं, तर असं ब्लॅक पेनने पूर्णपणे तो सर्कल राऊंड करायचा असतो. याच्या बाहेर जाऊन द्यायचं नसतं. हे जे बाहेर पूर्णपणे आतमध्ये तुम्हाला सर्कल करायचं अशी एक पद्धत असते. हे तुम्हाला मी आणखीन पुढे पुढे सांगत जाईल. हा जरा पहिला क्वेश्चन, त्याचा आन्सर काय लक्षात आलं, 40 as to 9. समजलं का? पहा, हा पहिला क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन, समजा ह्याच क्वेश्चन याच्यामध्येच मी 3.5 and 1.5 दिलो, याच्यामध्ये 2.5 and 0.5 असं मी दिलं, तर त्याचं आन्सर काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. लक्षात आलं का? पहा, तर तिथंच मी जर त्याच फिगरमध्ये जर थोडंसं कॉम्प्लिकेशन केली किंवा डेसिमल मध्ये दिलं तर आन्सर काय होणार? पहा, एरिया ऑफ ट्रायंगल, क्वेश्चन तोच आहे त्यामुळे आपण तेच घेऊया. पहा, इथं काय होणार, बेस इंटू हाईट 3.5 इंटू 1.5 डिवायडेड बाय 2.5 इंटू 0.5. आता हे सॉल्व्ह करताना काय करायचं, पहा, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला किती डेसिमल पॉइंट्स आहेत पहिला चेकआउट करायचे. डेसिमल पॉइंट्स किती आहेत, इथं किती डेसिमल पॉइंट आहेत, 2 डेसिमल पॉइंट आहेत, इथं किती डेसिमल पॉइंट आहेत, 2 डेसिमल पॉइंट आहेत, काढून टाकायचे.
मीन्स 35 इंटू 15 डिवायडेड बाय 25 इंटू 5 आणि ते डिवाइड करत जायचं. 5 1 जार 5, 5 3 जार 15, 5 5 जार 25, 5 7 जार 35. मल्टिप्लिकेशन करा 21 बाय 5 इट इज द आन्सर, किंवा 21:5 असं देतील ते त्याचं आन्सर. समजलं का? पहा, हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2. लक्षात येते का? पहा, असंच काय ते थोडं 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 तुम्हाला छोटे छोटे व्हॅल्यूज देतील आणि त्या व्हॅल्यूज देऊन तुम्हाला आन्सर काढायला विचारतील. ओके, तर ते थर्ड क्वेश्चन काय? पहा, थर्ड एक्झाम्पल, दॅट इज 8 and 7. हिअर 4 and 3.5 असं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या हाईट दिली, बेस दिलेला आहे थर्ड एक्झाम्पल मध्ये. ओके, तर ते थर्ड एक्झाम्पल तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलेलं असते, हेच फाइंड करायचं. ट्रँगल ए, एरिया ऑफ ट्रँगल ABC डिवाइडेड एरिया ऑफ ट्रँगल PQ. सेम बेस इंटू हाईट 8 इंटू 7 डिवाइडेड बाय 4 इंटू 3.5. बघा बरं, आता मात्र इथं थोडंसं प्रॉब्लेम तुम्हाला येतो. मगाशी कसं होतं, प्रत्येक न्यूमरेटरलाही डेसिमल पॉईंट होते, डिनॉमिनेटरलाही डेसिमल पॉईंट होते, वर 2 होते, खाली 2 होते, काढून टाकले तुम्ही, हो की नाही, त्याचा विषय आला. आता मात्र काय, न्यूमरेटरला डेसिमल पॉईंट नाही, डिनॉमिनेटरला डेसिमल पॉईंट आहे, तर काय करायचं, तर ह्या वेळेला 8 इंटू हा जो पॉईंट डेसिमल पॉईंट करायचा, पुन्हावरही एक झिरो द्यायची, याच्यावर झिरो द्या किंवा याच्यावर झिरो द्या, पुन्हावरही एक झिरो द्या. 4 इंटू 35. ओके, 4 इंटू 35 म्हणजे हा जो डेसिमल पॉईंट काढायचा ते झिरो द्या. 35 1 जार 35, 35 2 जार 70 आणि मग 4 1 जार 4, 4 2 जार 8. आन्सर आला तुमच्याकडे, इथं 1 आला. 4 आणि डिवाइडेड बाय 1 नाही ते चालतो, पण तुम्हाला माहित असावं हे 4:1 सुद्धा असं तुम्हाला आन्सर मध्ये दिलं जाऊ शकतं. तर त्याचं हे त्याचं आन्सर होईल. पहा, तर अशा प्रकारे तर हे त्याचं आन्सर होते. ओके, तर हे असं झाल्यानंतर हे झालं थर्ड क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन काय, याच्यावरच आणि वेगळा थोडासा विचारलं जातं. हे पहा, 2.5 9 and 8 into 7. आता हे न्यूमरेटरला आता बघा कसं होतं. आता तर अशा प्रकारे दिलेलं एक्झाम्पल आपल्याला हेच फाइंड करायला सांगितलेलं असते. तर बेस इंटू हाईट डिवायडेड बाय 8 इंटू 7. आता मला सांगा, आता इथं मगाशी डिनॉमिनेटरला हा पॉईंट होता, डेसिमल पॉईंट होता. आता हा डेसिमल पॉईंट कुठे गेला, न्यूमरेटरला. कुठेही असू दे, डेसिमल पॉईंट कुठे असे ना, तर तो काय करायचा, तो काढायचा. न्यूमरेटरला असेल तर झिरो द्यायची डिनॉमिनेटरला, आणि डिनॉमिनेटरला असेल तर झिरो द्यायची न्यूमरेटरला. म्हणजे कसं होईल पहा, 9 इंटू 25 डिवायडेड बाय 8 इंटू 7 आणि एक झिरो द्यायचा. हा पॉईंट काढायचा आणि इथे झिरो द्यायचा. आता तुम्हाला काय डिवाइड करायचं ते करा. 5 5 जार 25, 5 1 जार 5, 5 4 जार 14 25 70 होत नाही. मग तुमच्याकडे आलं 9 5 जार, तर पुढे डिवाइड होत नाही. पहा, 9 5 जार 45 आणि 14 8 जार 112. ओके, आणि मग ह्याचा आन्सर 45 ॲज टू 112. म्हणजे विचारताना हेच विचारतील तुम्हाला, लक्षात घ्या. हा तुमचा फोर्थ क्वेश्चन. समजते का? पहा, तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारतील, त्या पद्धतीने आपण त्याचं आन्सर करत जाऊ. अलग लक्षात. हे फोर्थ एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल काय पहा, एक्झाम्पल नंबर 5. आता इथं पहा, इथं 2.1 दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला 1.1 दिलेलं आहे, आणि इथं 1.6 दिलेलं आहे आणि इथं 0.6 दिलेलं आहे, असं तुम्हाला दिलेलं आहे. आता बघूया आपण याचं काय करायचं ते. तर हेच आता केलं असंच, 2.1 इंटू 1.1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 0.6 असं पाहिजे. म्हणजे बेस इंटू हाईट, हे त्याचाच बेस, त्या पहिल्या ट्रँगलचा बेस इंटू हाईट, दुसऱ्या ट्रँगलचा बेस इंटू हाईट. आणि मग सांगितल्याप्रमाणे सगळे पॉईंट डेसिमल काढून टाका. 1 2 काढून टाका. 21 इंटू 11 दॅट इज
16 इंटू 6. डिव्हाइड कुठं होते का पा? कुठेही होत नाही. असं होत नाही, असं होतंय पा. या 3 2 जार 6, 3 7 जार 21, 11 7 जार 77 and 16 2 जार 32. हे त्याचा आन्सर. समजलं का पा? हा एक प्रकार तुमच्या लक्षात आला असेल. तर मी दुसऱ्या प्रकाराकडे जातो. हे काय केलं? बेस सेम, बेस इन आणि हाईट दोन्हीही सेम नाहीत. बेस अँड हाईट सेम नसणारचे एक्झाम्पल मी सांगितलं. बेस आणि हाईट काय नाहीये, सेम नाहीत, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला दुसरी फिगर देतोय, त्यात बेस सेम असेल अशी एक्झाम्पल्स घेऊ. आणि एकात आपण दोन फिगर्स घेऊ, एकात बेस सेम आहे, एकात हाईट सेम आहे. अशा पद्धतीने आपण घेऊया. ओके. आता समजा ही मी फिगर दिली आहे तुम्हाला. अशी फिगर आहे आणि दुसरी फिगर अशी आहे. अशा प्रकारे फिगर. त्याला नेमिंग करतो ए बी सी आणि पी. इथं तर ह्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिव्हाइड एरिया ऑफ ट्रायंगल PBC असा क्वेश्चन तुम्हाला विचारते. अशा प्रकारे क्वेश्चन असेल, लक्षात घ्या. आणि हा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय दिलं असेल तुम्हाला याच्यामध्ये? तर इथं तुम्हाला बेस सेमच आहे, याची हाईट फक्त दिली असणार आहे. याची हाईट अशी तर ड्रॉ केलेली असणार आहे, अशी हाईट ड्रॉ केलेली असते याची हाईट. आणि हा तुमच्या लक्षात येते ह्या फिगर मध्ये हाईट डिफरंट आहे. बेस दोघांचा कसा आहे? हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दोघेही एका बेसवर आहेत. म्हणजे हाईट डिवायडेड बाय हाईट. म्हणजे समजा इथं 6 दिला, इथं 5 दिला, इथं 10 दिला, तर काय होईल पहा? 6/10. आन्सर तुम्ही डायरेक्ट काय करणार? 6/10. आणि 6/10 म्हणजे काय होणार? 3/5. इट इज आन्सर. काय नाही, वेगळं काय नसते, विशेष काय नसते. फक्त तिथं कोण सेम आहे तो विचारात घ्यायचं नाही. सेम बेस म्हटले की हाईट डिवायडेड बाय हाईट. आता समजा इथं तुम्हाला 1.5 दिले, इथं समजा 6.6 दिलेलं आहे, तर त्याचा आन्सर कसं फाइंड करायचं पाहू. हे झालं 6 7. तुम्हाला 6 होतं, हे 7 एक्झाम्पल पहा. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय तुमच्याकडे 6 आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआरचा हाईट कोण आहे? 1.5 आहे. आता इथं काय करणार? बेस घ्यायचा नाही. आता मग आपण बेस इंटू हाईट घेतला का, तर ते डिफरंट होते. लक्षात. आताच्या एक्झाम्पल मध्ये फक्त बेस सेम आहे. बीसी इज द सेम. बीसी दोघांचा सेम आहे म्हणून हाईट बाय हाईट पहिला ह्याची हाईट घ्यायची, ह्याची हाईट घ्यायची. मग ह्याचे काय होणार सांगा बरं? हा पॉईंट काढून टाकायचा, म्हणजे 60 डिव्हायडेड बाय 15 करायचं. आणि 15चा मल्टिपल म्हणा. 15 4 जार 60 means 4/1 means 4:1 is the answer. समजलं का? पहा, हे त्याचं आन्सर झालं. लक्षात ठेवा पहा, काय अवघड नाही. आता एक एक्झाम्पल. इथं तुम्हाला 2.3 दिलेलं आहे आणि इथं 6.9 दिलेलं आहे. आता तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फक्त लक्षात ठेवायचं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी वरच्या बाजूला आहे ना, मग एरिया ऑफ ट्रायंगलचा 6.9 पहिला घ्यायचा. का तर बिगरचा हाईट आहे आणि ही स्मॉलरची हाईट आहे 2.3. आता इथं तुमच्या लक्षात येईल की एक डेसिमल रिमूव्ह करायचा. 6.9 डिव्हायडेड बाय 2.3 आणि 23चा मल्टिपल तुम्हाला येते का बघा? 23चा मल्टिपल आहे 23 3 जार 69 means answer आलं 3:1. हे आन्सर तुमचं. समजलं का? हे तुम्हाला सेम बेस असेल तर समजा अशी एखादी फिगर, अशी फिगर तुम्हाला देऊ शकतील. अशा प्रकारे एखादी एक्झाम्पल फिगर देतील. बेस सेमच असतोय. हे पास फिगर देतील अशा प्रकारे. शेवटी काय सेम आहे बघायचं. बेस सेम आहे का त्याचा हाईट सेम आहे हे पाहिजे. अशी फिगर दिली आहे. आता दोघांचा इथं 2.6 दिला असेल, इथं 5.2 दिला असेल. ओके. ए बी
सी, इथं 90 दिलं नाही आणि इथे डी म्हटलं. आणि तुम्हाला विचारलं एरिया ऑफ ट्रायंगल, काय विचारलं बा? नाही, एरिया ऑफ ट्रायंगल ACB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर तुमच्या लक्षात येते ही हाईट आहे, ही हाईट वेगळी आणि ही हाईट वेगळी आहे. त्याचा बेस कसा आहे? सेम आहे. मीन्स 2.6 डिवायडेड बाय 5.2 मीन्स 26 डिवायडेड बाय 52 मीन्स 1/2 मीन्स 1:2. म्हणजे 16 1 जार 16 2 जार 52. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकतात. लक्षात आलं का? असे छोटे छोटे एक्झाम्पल्स असतात, थोडीशी कॉम्प्लिकेशन्स करून त्याच्यामध्ये येतात. आलं लक्षात सर्वांच्या? हे जर लक्षात आलं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. आता तुम्हाला हे जर बेस सेम हाईट सेम ची एक्झाम्पल्स तुम्हाला दिले. आता पुढे तुम्हाला असं दिलं असेल, समजा बीपीटीच्या थेरमवर बेसर अशा प्रकारे, बीपीटी मीन्स बेसिक प्रपोर्शन थेरमच्या आधारे काही एक्झाम्पल्स तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर ते काही एक्झाम्पल्स पहा. ABCDE असं दिलेलं आहे आणि तुम्हाला देताना असं म्हणतात एक्झाम्पल मध्ये, इन अ ट्रायंगल ABC line DE parallel side BC असं तुम्हाला म्हटलं असेल, पॅरलल म्हटलं असेल आणि तुम्हाला इथे दिले असतील 8 2 6x. याच्या व्हॅल्यूज फाइंड करा. असाल फाइंड x, देन x इज. आता हे तुम्हाला हे फिगर बघितली तुमच्या लक्षात येतं, हा बीपीटीचा थेरम आहे. तुमच्या लक्षात काय येतं? हे बीपीटी आहे, म्हणजे बेसिक प्रपोर्शन थेरमचा प्रूफ आहे, हे तुमच्या लक्षात येते. आणि मग तुम्हाला माहितीच आहे, बाकी काही जास्त आपल्याला सॉल्व्ह करत असेल नाही. एडी डिव्हायडेड बाय, तुम्ही शॉर्ट मध्ये म्हणतो तर बेसिक प्रपोर्शन थेरम प्रमाणे काय होणार? एडी डिव्हायडेड बाय डीबी इक्वल टू एई डिव्हायडेड बाय ईसी. हे पहा, एडी डिव्हायडेड बाय डीबी एई डिव्हायडेड बाय ईसी. असं पहिला जरी तुम्हाला एक्झाम मध्ये ते कॅल्क्युलेशन करायला हे मांडायची गरज नाही, डायरेक्ट मांडायचं. मी तुमच्या माहितीसाठी मांडलेलं आहे, लक्षात घ्या. मीन्स 8/2 डिव्हायडेड बाय इक्वल टू 6/x असं मांडायचं. म्हणजे 8/2 तुम्हाला माहिती असा म्हणून ही थेरम मांडलेला आहे, पण काय गरज नाही. 8/2 डिव्हाइड इक्वल टू 6/x. तुम्हाला आन्सर करायला मार्क्स आहेत, तुम्ही सॉल्व्ह करायला मार्क्स नाही आहेत, म्हणून इथं पट्ट दिशी तुम्हाला आन्सर आणि तोंडी सुद्धा तुम्हाला मी सांगू शकतो. हे पहा, आता कसं पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे इथं भाग जाते बघा. 2 1 जार 2 4 जार आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कसं? 4 into x, 4 into x equal to 6 into 1 means 6. x equal to 6/4 means 4 ने भाग लावायचा. 4 1 4, 4 1 जार 4, रिमेन 2, 4 5 जार 20. बघा बरं, 1.5 ही त्या x ची व्हॅल्यू आली. आता कधी इथं तर तुम्हाला इथं बघा ना, 2 च्या 4 टाइम्स हा आहे, म्हणजे 1 च्या 2 ची किती पट केली तर 4 टाइम्स केला की 8 मिळतोय. तर इथं सुद्धा ह्याच्या 4 टाइम्स कमी असला पाहिजे, म्हणजे 1.5 असला पाहिजे, 1.5 असला पाहिजे. 1.5 ची 4 पट केली की 6 मिळते. असं तोंडी सुद्धा तुम्ही उत्तर करा. म्हणजे जे आन्सर तुमचं आलेलं आहे तेव्हा जे काही तुम्हाला ऑप्शन दिले असतात त्याची सुद्धा त्याच्यावर तुम्ही आन्सर सुद्धा काढू शकता. पण आपल्याला काही वेळ असतोय भरपूर, त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन करायला हरकत नाही. जर अंदाजे करून उगीच चुकण्यापेक्षा आलं का लक्षात, यांचं परफेक्ट झालेलं आहे त्यांनी करायला काही हरकत नाहीये. ओके, आता इथं पहा नेक्स्ट एक्झाम्पल. 3 12 4 5 4x. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेलं आहे. तोंडी सुद्धा त्याचा आन्सर येतो, काही सॉल्व्ह करायची गरज नाही. बघायचं 3 च्या किती पट ही आहे? 4 टाइम्स आहे. 3 चौक 12, म्हणजे ह्याचा पाडा तुम्ही कुठे म्हटला? 3 4 जार 12 म्हटला. मग ह्याचा पाडा म्हणायचा 4 4 जार 16. मग x ची व्हॅल्यू 16 असली पाहिजे. बघा बरं, म्हणजे सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही, ट्रिकने आन्सर मिळते.
मग ते तुम्ही म्हणणार की आम्हाला सॉल्व्ह करून दाखवा आन्सर. ते बघा 12/3 इक्वल टू x/4. 3 1 जार 3 4 जार असं डिवाइड केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, x इंटू a1 x आणि 4 इंटू 4 16 आलं का बघा. म्हणजे तुम्ही हे जेव्हा तुम्ही असं सॉल्व्ह करता की नाही, असं सॉल्व्ह करून सुद्धा आन्सर मिळणार आहे तुम्हाला. किंवा इथं बघायचं, इथं बघायचं 3च्या किती पटी आहे, 3 4 जार 12 म्हणजे 4 टाइम्स आहे. मग इथं 4चे किती टाइम्स पाहिजे, 4 टाइम्सच पाहिजे. 4 जार 16 असं हे पाहिजे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर लक्षात तुमच्या हे जर लक्षात आलं असेल तर आपण थोडस पुढे जाऊ. तसं आपण पुढचा क्वेश्चन कसा आहे पहा. इथं आता समजा इथं तुम्हाला दिला असेल 1.5 आणि इथं 4.5 दिलेलं आहे. आणि तुम्हाला विचारलं इथं 0.5 अँड इथं x दिला असेल, तर तुम्हाला तोंडी उत्तर काढायचं आहे. तर सॉल्व्ह करायचं नाही आहे तर बघा 15चा पाडा म्हणा, 15 त्रिक 45 म्हणजे 1.5 ची 3 टाइम्स 4.5 मिळणार आहे. मग ह्याची 3 टाइम्स करायची. जर तोंडी जर तुम्हाला तर 0.5 इंटू 3 करा, 1.5 आन्सर मिळेल इक्वल टू 1.5. बघूया सॉल्व्ह करून येते का. 4.5 डिवायडेड बाय 1.5 इक्वल टू x डिवायडेड बाय 0.5. याची काय करायची, पॉईंट काढून टाकायचे. 45/15 इक्वल टू x डिवायडेड बाय 0.5. 15 1 जार 15, 15 3 जार 45. आणि बघा बरं असं क्रॉस केलं की x इक्वल टू 3 इंटू 0.5 आणि तेच आपण केलं की नाही बघा बरं, तेवढंच येणार आहे 1.5. म्हणजे लक्षात घ्या किती पट, ही एक साइड दुसऱ्या साइडच्या किती टाइम्स आहे बघायचं आणि सॉल्व्ह करत जायचं. एक साइड दुसऱ्या साइडच्या किती टाइम्स आहे बघायचं आणि सॉल्व्ह करत जायचं. समजलं का पहा. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण थोडस वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया. ओके. आता फिगर तुमची कशी असेल, आता ही मी आता दिलेली फिगर आहे त्याच प्रकारची फिगर असू शकते असं काही नाहीये. आता हेच एक्झाम्पलचा मी थोडासा विचार केला रे बा. आणि नेहमी काय असू शकेल, नेहमीच अशीच एक ती मग अशी पॅरल अशी तशीच पॅरल पाहिजे असं काही नाही, अशी पॅरल असू शकते. नेहमी काय असू शकतं, PQRST काही नेमिंग असू शकेल. इथं तुम्हाला 8, इथं 2 दिलं जाईल, इथं 10 दिलं जाईल, 2 दिलं जाईल, इथं 7 दिलं जाईल, x दिलं जाईल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. काही लक्षात घ्या, कशा पद्धतीने फिगर दिली त्याच्यावर डिपेंडेंट नाहीये. आपल्याला फिगर दिली आहे, ही लाईन आहे ना, ह्या लाईनची हे जे पार्ट असतात डिव्हाइड करायचं. 10 बघा आन्सर कसं होईल, 10 डिव्हायडेड बाय 2. पण इथं महत्वाचं काय, असं पॅरल सांगायला ST पॅरल किंवा सांगितलंच असते, त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे. बीपीटी यूज करायचं असतं. 10/2 इक्वल टू 7/x. आणि लक्षात ठेवायचं 10/2 याला इकडून म्हटलं ना, याला इकडूनच म्हणायचं. म्हणजे तुम्ही जिथं मांडत असताना याला पी पासून याला स्टार्ट करतो, याला पी पासून स्टार्ट करा. तुम्ही जर असं रिव्हर्स स्टार्ट केला, याला पी पासून स्टार्ट केला आणि याला आर पासून स्टार्ट केला, आन्सर चुकते तुमचं, आन्सर येणार नाहीये. लक्षात घ्या, ही एक आयडिया लक्षात ठेवा, तरच तुम्हाला आन्सर मिळेल. आणि इथं बघा 2 1 जार 2 5 जार क्रॉस करा, 5x इक्वल टू 7, therefore x इक्वल टू 7/5, therefore 5 1 जार 5 1 आणि 5 4 जार 20. 1.4 हे त्याचं आन्सर असेल. 1.4 समजलं का तुम्हाला. इथं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला बीपीटीचा वापर करून तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायला विचारतील. आले का लक्षात. तर बीपीटीचा हा यूज आपल्याला तुम्हाला सांगेल. आता समजा आणखी असं म्हटलं, अशी काही फिगर तुम्हाला दिली पुढच्या एक्झाम्पल साठी, अशी फिगर दिली, 3 लाईन्स तुम्हाला दिलेत आणि हे अशा पद्धतीनं तुम्हाला जॉईन करून दिलेलं आहे. हा, तर इथं तुम्हाला असं म्हटलं असेल ABCDEF. ओके, असं ABCDEF असं असेल
तर तुम्हाला असं सांगतात की ए बी पॅरलल सी डी पॅरलल एफ, आणि तुम्हाला इथे देतात 4 20 4 6 4 6 5 x फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आता केलं असंच करायचं, फक्त हे 3 लाईन्स पॅरलल आहेत. त्या ते कसं होतं, ते ट्रायंगलचा होता पार्ट. इथं कसं होतं, हे कसं आहे 3 लाईन्स पॅरलल आहेत. तर ते कसं होणार सांगा पहा असं. तर इथं सुद्धा तसंच करायचं. एडी बघा लक्षात घ्या, एडी डिव्हायडेड बाय डीएफ. हे मांडण्याची गरज नाही, पण मी सांगतो तुम्हाला एडी डिव्हायडेड बाय डीएफ इक्वल टू बीसी डिव्हायडेड बाय सीई. आणि मग ते व्हॅल्यू पुट आउट करू. 6/4 इक्वल टू x/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. 4 into x इक्वल टू 6 5 6 into 5 म्हणजे 30, मीन्स x इक्वल टू 30/4. 4 7 28 रिमेन 2, 4 5 27.5 त्याची व्हॅल्यू आहे. आणि तोंडी सुद्धा बघितली, 4ची दीडपट 6 आहे, पण 5ची दीडपट 7.5. म्हणजे जर का तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर फक्त दिवशी तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा फाइंड करता येईल. तसं काय अवघड नाहीये. ओके, हे झाला तुम्हाला त्या 3 लाईन्सवर डिपेंडंट क्वेश्चन. आणखी थोडीशी देतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 3 लाईन्स. तर इथं आपल्याला 3 लाईन्स पॅरलल देत पहा. किती लाईन्स पॅरलल देत? 3 लाईन्स पॅरलल दिलेत. आणि ए बी बी सी एफ ई हे 3 पॅरलल असतात. मग इथं काय 7.5 डिवाइड बाय 2.5 एक्स डिवाइड बाय 3.5. आता इथला पॉईंट काढून टाकू म्हणजे काय होईल, तर 75/25 एक्स बाय 3.5. आणि मग इथं 25 1 जा 25 25 3 जा 75. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू एक्स आणि यांची मल्टिप्लिकेशन 3.5 into 5 केला, 3 केला की 10.5 तुम्हाला आन्सर मिळेल. येते लक्षात. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला थोडंसं आणखी थोडं कॉम्प्लिकेशन जर करायचे असतील त्यांना, तर थोडंसं कॉम्प्लिकेशनचे क्वेश्चन्स विचारतात. इथंपर्यंत समजलं. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्हाला इथं लक्षात आला असेल. आता दुसरा जो त्याच्या पुढे जो नेक्स्ट कंटिन्यू पार्ट जो आहे तो सिमिलरिटी. आता सिमिलरिटी मध्ये लक्षात घ्या, सिमिलरिटी मध्ये इफ बघा ना काय होते, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. याला आता कुठं आलो सिमिलरिटी मध्ये. आतापर्यंत आपण फक्त एरियाज ऑफ ट्रायंगल बीपीटी थेरम एवढंच पाहिलं. आता आपण खरं सिमिलरिटी चॅप्टरकडे आलेलो आहे. तर आता इथं हा जो क्वेश्चन आहे असं विचारतील याच्यामध्ये, तर एबीसी सिमिलर पी क्यू आर, देन ए बी डिवाइड नंतर पी आर अँड एसी, असे तुम्हाला 3 फिल इन द ब्लँक्स देतील आणि ते तुम्ही भरायचे असतात. एबीसी लक्षात का, या सिमिलरिटीवर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की त्यातले 3 फिल इन द ब्लँक्स फक्त भरायचे आहेत तुम्हाला. मग एबीसी सिमिलर पी क्यू आर, एबीसी सिमिलर पी क्यू आर. सिमिलर म्हटले की एवढं पहिली लक्षात ठेवा की त्याच्या साइड्स कशा असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. साइड कशा असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणून आपण प्रपोर्शन मांडायचं. प्रपोर्शन मांडताना कसं मांडायचं बा, ए बी ही डिवाइड एच एच असणार पी क्यू शी, पी क्यू. पी आर कुणाशी असणार, एसीसी, एसीसी असणार. आणि इथं क्यू आर जर विचारलं, क्यू आर कुणाशी असणार, बीसीसी असणार. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, क्यू आर कुणाशी असणार, बीसीसी असणार. ह्याला म्हणायचं साइड्स इन प्रपोर्शन. म्हणजे ए बी पी क्यू, बीसी क्यू आर अँड एसी पी आर. म्हणजे हे त्याला करस्पॉन्डन्स. अलग लक्षात, त्याला काय म्हणतात, करस्पॉन्डन्स म्हणतात. अलग लक्षात.